नमस्कार, आपलं स्वागत आहे जनसंवादच्या मुख्य बातम्यांमध्ये। मी तृप्ती बनसोडे। पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। नाशिकमध्ये जलसंकट, पाणी कपात सुरू। महाराष्ट्रात बेरोजगारी दरात वाढ। सोलापुरात अन्नधान्य घोटाळ्याचा पर्दाफाश। शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले, दिल्लीकडे कूच। चंद्रयान 4 मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात। नाशिक जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे। मे महिन्यात नाशिक विभागातील 5.7 लाखांहून अधिक रहिवासी 286 टँकरच्या माध्यमातून पाणी मिळवत आहे। पाथर्डी तालुक्यातील 171 गावांमध्ये 39 टँकरद्वारे 67,800 लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे। अहिल्यानगर भागातील 802 गावांमध्ये 145 टँकर कार्यरत आहे। पाण्याच्या टंचाईमुळे महिलांना कोरड्या विहिरींमध्ये उतरून पाणी आणावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। नाशिक शहरात पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत तब्बल 3 कोटी रुपयांचा अन्नधान्य घोटाळा समोर आला आहे। या उपक्रमांमधून अपेक्षित प्रमाणपत्र रोजगार निर्मिती झाल्याचे दिसून आलेले नाही। बहुतांश तरुण या मेळाव्यांमधून केवळ तात्पुरत्या किंवा कमी वेतनाच्या नोकऱ्यांपर्यंत सीमित राहत आहे। विशेषतः शहरी भागातील तरुणांमध्ये ही नाराजी अधिक तीव्र असून शिक्षण व कौशल्य असूनही रोजगारच्या संधी उपलब्ध न होणे ही मुख्य अडचण ठरत आहे। यामुळे राज्यातील अनेक भागांतून सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे। विश्लेषकांचे म्हणणे आहे की बेरोजगारी ही केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक समस्या बनत चालली आहे। सरकारने केवळ मेळावे नव्हे तर दीर्घकालीन रोजगार धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे। शेतकरी संघटनांनी आजपासून पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे। सीमेवर वाढती सुरक्षा। दिल्ली सीमेवरील प्रमुख ठिकाणी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या ठिकाणी भारी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। बॅरिगेड्स, जलतोफी आणि ड्रोनचा वापर करून आंदोलनाला रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे। कृषी मंत्र्यांनी म्हणाले की शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकार तयार आहे, परंतु संवाद शांततेत होणे गरजेचे आहे। शहरी भागातील नागरिकांनी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि अडचणींची तक्रार केली आहे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला। हवामान अंदाज। राज्यातील हवामानाचा अंदाज असा आहे। पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे। पुण्यात आज तब्बल कमाल 39 अंश सेल्सिअस तर कोकणात काही भागांमध्ये हलक्या रीतीचा पाऊस येणार आहे। तर अशा होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। पुढील अपडेटसाठी पाहत रहा जनसंवाद आणि आमच्या वेबसाईटला भेट द्या www.janasanwad.com। धन्यवाद।